नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल करण्यात आले आहे आणि ते कोणकोणते आहे ते बघूया। यामध्ये पुढील प्रमाणे मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहे। पहिला बदलमध्येच सांगण्यात आले की सदर योजनेचा लाभ हा पहिले 15 जुलैपर्यंत होता। आता ही सुधारणा करून आता 31 ऑगस्टपर्यंत लाभार्थ्यांना अर्ज करण्यात येत आहे। ही पहिल्या नंबरची सुधारणा होती। नंतर यामध्ये दुसऱ्या नंबरचा बदल करण्यात आला आहे। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल हे एकचदा लागत होते। आता याऐवजी जुने 15 वर्ष पुराणे राशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला या चारपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे। यानंतर तिसऱ्या नंबरची जो बदल आहे तो म्हणजे सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे। बदल केला आहे तो म्हणजेच सदर योजनेचे लाभार्थीचे महिलांचे वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष करण्यात आली आहे। यानंतर परराज्यात जन्मलेल्या महिलांनी जर महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असल्यास त्या बाबतीचे पतीचे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सोबतच अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे। यानंतर सहावा बदल म्हणजेच उत्पन्नाच्या दाखल्याबाबत जर कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यात प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। जो की पहिले आपल्याला उत्पन्नाचा दाखला लागत होता, आता तो उत्पन्नाचा दाखला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांना करायची गरज नाही। यानंतर सातवा बदल म्हणजेच सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येत आहे। म्हणजेच आता ही योजना अविवाहित महिलांसाठी सुद्धा आहे। यासाठी अर्ज करायचा असेल तर कोणकोणते डॉक्युमेंट लागते ते मी पुढील प्रमाणे वाचून दाखवतोय। लाभार्थ्याचे आधार कार्ड, लाभार्थ्याचे मोबाईल ॲपद्वारे जे अर्ज करतो त्यासाठी लागणारा OTP म्हणजेच मोबाईल नंबर, त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवासी प्रमाणपत्र म्हणजेच आता जन्माचा दाखला पण देऊ शकतो किंवा त्या व्यतिरिक्त जे 4 कोणतेही डॉक्युमेंट आपल्याला वरती दिले आहेत त्यापैकी कोणतेही डॉक्युमेंट आपण वापरू शकतो। त्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाचा आत असणे आवश्यक आहे। त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी आणि जे आपल्या शर्ती आहे त्याचे एक हमीपत्र जे त्यांच्याच पोर्टलवर लॉन्च होणार आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल। अशा प्रकारची ही नवे बदल करण्यात आलेले आहे।